नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. यंदा आपण 80व्या वर्षात पदार्पण करत आहोत आपल्या स्वातंत्र्याच्या. तर त्या निमित्ताने आपण सुमाशंकर फर्निचरच्या वतीने एक रक्तदान डोनेशन म्हणून एक शिबिर आयोजित केलेलं आहे, ब्लड डोनेशन कॅम्प म्हणून. तर आतापर्यंत जवळपास सकाळी बऱ्याच लोकांनी येऊन दिलेलं आहे, पुढे पण बऱ्याच लोकांनी येऊन देतील. तर सर्वांनी याच्यामध्ये यावे आणि ब्लड डोनेट करावे. आणि याचा हेतू की बऱ्याच लोकांना ब्लड भेटत नाही काही वेळेस. या थ्रू आपण ब्लड बँके थ्रू आपण याच्यात फायदे पण आहेत काही काही म्हणजे याच्या थ्रू आपल्याला ब्लड काय टाइम आहे कधी पाहिजे असेल तर फ्री भेटते. आणि तुम्हाला समजा कधी रिप्लेसमेंट मध्ये समजा जरी पाहिजे असेल तरी भेटते. एखाद्याचा जीव वाचू शकतो किंवा आपण समजा बऱ्याच कोणाला इमर्जन्सी मध्ये पाहिजे असेल तर त्यांना भेटू शकते. यामुळे प्रत्येकाने ब्लड डोनेशन करायला पाहिजे. या ठिकाणी तसेच रक्तदात्यांना ब्लड डोनेशन कॅम्पद्वारे छत्री व वॉलेटचं गिफ्ट देण्यात येत आहे. सर्वप्रथम सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा. सुमाशंकर फर्निचर आपल्या नांदेडमधलं अतिशय नावाजलेलं नाव आहे आणि या फर्मच्या वतीने आपल्या शहरामध्ये कायम सामाजिक उपक्रम सुरू होत असतात, चालू असतात. आणि ह्याचाच उपक्रमाचा भाग म्हणून आता युवराज जाधव JNZच्या या प्रतिनिधींनी आता नवीन उपक्रम हा रक्तदानापासून सुरुवात केलेला आहे. म्हणजे आपल्याला एक सांगावं लागेल की JNZ फक्त स्ट्रगल करत नाही तर सामाजिक उपक्रमात सुद्धा खूप भाग घेतात. आणि या मुलांच्या हाती आपल्या देशाचं भविष्य निश्चितपणे उज्ज्वल आहे. असं सामाजिक कार्यात त्यांना अग्रेसर राहण्यासाठी मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. आपल्या संपूर्ण शहराची लोकसंख्या पाहता आणि जे घडणारे जे इव्हेंट आहेत ते बघितलं असता असं लक्षात येतं दररोज आपल्याकडे शेकडो बॉटल्स रक्ताची गरज असते आणि ही गरज आपल्याला कधीही भागवली जात नाही. तर त्या निमित्तानं ज्यांना ज्यांना शक्य आहे, जे रक्तदाते आहेत त्यांनी स्वेच्छेनं रक्तदान करावं आणि सामाजिक कार्यात अतिशय मोलाचा सहभाग घ्यावा. रक्तदानाचा कोणताही दुष्परिणाम नाही, आपल्याला काहीही त्रास होत नाही. असे काही रक्तदाते आपल्या नांदेड शहरातले की ज्यांनी 100 पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेलं आहे. तर ही प्रेरणा बहुतेक करून तरुण युवकांनी युवतींनी घ्यावी आणि या कामामध्ये आपलं योगदान नोंदवावं.